sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every लाल भडक अशी मस्त खमंग झालेली आहे. आता नवीन चटणी काढलेली आहे, जुनी चटणी संपवली एकदा. आणि आता इथे डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास. डाळ आणि राईस जो आहे तो परतला चांगला आणि ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे. पाणी टाकून घेईन आणि यासोबत खायला पापड, आपले उडदाचे पापड आणि ह्यासोबत कढी गरम गरम छान वाटलं. आपलं कोथिंबीर, मिरची, लसूण, हळद आणि मीठ पण. आणि ह्याच्यात आता दही टाकून पहिलं बारीक करून घेतलं आहे हे. आता ह्याच्यात दही टाकेल आणि मग कढीसाठी बॅटर. तर फोडणीसाठी हिंग टाकलेला आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता. कढी पानं वाढलेली आहेत जरा कढीपत्त्याची माझ्याकडे. चला 10 मिनटं शिजायला मीडियम गॅसवर. मोठ्या फ्लेमवर पहिले ठेवणार. उकळायला आली की मग बारीक फ्लेम करेन. हे आहे मोठ्या फ्लेमवर. सगळे पिकले आहेत. कढी रेडी झालेली आहे मस्त अशी. आणि चला आता गरम गरम खाऊन घ्यायला तयार झालेली आहे का. वाव, खिचडी पण झालेली आहे मस्त अशी मूग डाळ खिचडी. मिडियम ह्याच्यावर मस्त अशी खिचडी. थोडंसं पाणी जास्तच घातलेलं होतं कारण खिचडी ही थोडीशी आपल्याला अशी गरगरीत लागते. woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio